नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र आता त्यांच्यामध्ये मनोमिलन झालं असून नारायण राणेंच्या प्रचारात दीपक केसरकर उतरले. त्यांनी नारायण राणेंना विजयी करण्यासाठी चंग बांधलाय. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आहे. यामध्ये सिंधुदुर्गातही उच्च तापमानाचा परिणाम जाणवतोय. नारायण राणे यांचा प्रचार गावोगाव करण्याकरता विश्रांतीसाठी आणि गावातच मुक्कामासाठी दीपक केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. रविवारी या व्हॅनिटीचे लोकार्पण नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाले. 2.5 वर्षात दोनदा मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री उद्धव पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतात. मुख्यमंत्री असताना मातोश्री सोडली नाही. शरद पवारांमुळे चुकून मुख्यमंत्री झाले. यांचे खासदार 5, शरद पवारांचे 3 आणि वणवण फिरणाऱ्या राहुल गांधींचे 50 खासदार आणि हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव यांचं मानसिक संतुलन का बिघडलंय, आम्ही याचा शोध घेतोय असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे. आम्हाला देखील अशी भाषा वापरायला येते असं सुद्धा म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव यांना सुनावलंय. राणे यांचे शक्ती प्रदर्शन आटापिटा करून जमवलेलं असं विनायक राऊत यांनी म्हटलंय. किमान 2.5 लाखांच्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे. महाविकास आघाडी उमेदवार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. मनसे नेते वाळा नांदगावकर यांनी साई दरबारी जात साईंचं दर्शन घेतलंय. शनी शिंगणापूर नंतर त्यांनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय. यावेळेस त्यांनी देशातील जनता सुखी राहू दे, जनतेच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे अशी प्रार्थना वाळा नांदगावकरांनी साईचरणी केली आहे. वर्ध्यात राष्ट्रपला भगदाड पडले. वाघोलीतले शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. हिंगणघाट इथल्या भाजपा जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपला मोठा धक्का मानला जातोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काही ठिकाणी टीकेची पातळी खालावतेही चालली आहे. भाजपा उमेदवार हिना गावित यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी वाटून खाल्ले असा घणाघात हिना गावित यांनी केलाय. सोमवारी सकाळी 11 ते 2 वाजेच्या दरम्यान शिर्डीचा उमेदवारी अर्ज भरणार असं दादा भुसे यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उमेदवारी अर्ज दाखल करणार. दुपारी राहता शहरामध्ये शक्तीप्रदर्शन केलं जाईल असंही दादा भुसे यांनी म्हटलंय. अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडून आंब्याच्या फळबागांचे आणि पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संदर्भात आमदारांनी सकाळी 7 वाजता धाराशिव तालुक्यातील जवळा दुमाला येथे शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच रविवार असताना देखील तहसील प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथील सैदापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. 30 एप्रिलला होणाऱ्या या सभेसाठी तयारी सुरू केलेली आहे. या सभेच्या स्थळाची पाहणी उदयनराजे भोसले, भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले, धैर्यशील कदम यांनी केली आहे. या सभेच्या वेळेस भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये महायुतीचे सर्व नेते एकवटले असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी माजी मंत्री विजय शिवतारे, भाजपा नेते बाबा जाधवराव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तथा युवा नेते जय पवार यांच्या संयुक्त दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। पुरंदर तालुक्यातील माणकी इथून हा दौरा सुरू करण्यात आला आहे। देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून विकासाला महत्त्व देणारा उमेदवार संसदेमध्ये जाण्यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून यावेळी करण्यात आलं। आपण जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार आहेत असं नितीन गडकरी यांनी विधान केलंय। नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेमध्ये गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय। तसेच शेतकऱ्यांच्या समृद्ध आणि संपन्नतेसाठी पुढील काळामध्ये इथेनॉलवर भर दिला जाणार आहे। शेतकऱ्यांना मोठी मदत त्यामुळे होणार आहे। त्यामुळे जनतेने भाजपाला मतदान द्या असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। भाजपा नेते जे.पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळर हे जळगाव विमानतळावर आले असता त्यांच्या समोरून शरद पवार आले। यावेळी स्मिता वाघ यांनी पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले। वडिलकीच्या नात्याने आपण त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं स्मिता वाघ यांनी सांगितलंय।